नमस्कार मित्रांनो, आजच्या लाईव्ह सेशनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ब्लॅक मनी आणि ब्लॅक मनीला प्रिव्हेंटिव्ह करणारे जे काही भारतामध्ये कायदे आहेत, ब्लॅक मनीला अटकाव घालण्यासाठी करण्यात आलेले, ते आज आपण पाहणार आहोत. त्यात सर्वात प्रथम आपण ब्लॅक मनी म्हणजे काय हे पाहणार आहोत. ब्लॅक मनी कन्सेप्ट. ओके, तर ब्लॅक मनी जे आहे, ब्लॅक मनी म्हणजे आपण साधारण भाषेत म्हणतो काळा पैसा. मग तो काळा की पांढरा हे कसं काय? तर ब्लॅक मनी हा जो आहे, हा जो इलिगल वेने कमवलेला पैसा, म्हणजे ज्याला कायदेशीर मान्यता नाही अशा मार्गाने कमवलेला पैसा, म्हणजे ज्या व्यवसायांना कायदेशीर बंदी आहे अशा व्यवसायातनं मिळवलेलं उत्पन्न. किंवा व्यवसाय लिगल आहे पण त्याच्यातनं उत्पन्न मिळवलं पण ते सरकारला दाखवलं नाही, म्हणजे त्याच्यावरचा टॅक्स भरला नाही, तर ते देखील उत्पन्न काय होतं? इलिगल होतं, काळा पैसा होता. त्याला आपण आपल्या ढोबळ भाषेत ब्लॅक मनी म्हणू शकतो. मग असा ब्लॅक मनी हा वाढत जातो आणि सरकारचं यामध्ये नुकसान होत असतं, टॅक्सचं नुकसान होत असतं आणि इतर इलिगल ॲक्टिव्हिटीजला अटकाव म्हणून देखील काही प्रिव्हेंटिव्ह मेजर आणि काही प्रिव्हेंटिव्ह कायदे बनवण्यात आलेले आहेत. तर आपण आज त्या सर्व वेगवेगळ्या कायद्यांवर आपण आज चर्चा करणार आहोत. आणि भारतामध्ये प्रत्येक कायद्यामध्ये काय काय तरतुदी दिलेल्या आहेत ब्लॅक मनी अटकावसाठी. विशेष करून आपण सर्वात जास्त जे आहे ते इन्कम टॅक्स आणि बेनामी ट्रान्झॅक्शन, त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज आणि ब्लॅक मनी, हे जे ॲक्ट आहे ते आज पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये आपण सर्वात आधी पाहणार आहोत ब्लॅक मनी म्हणजे काय. बरोबर, ब्लॅक मनी, कन्सेप्ट ऑफ ब्लॅक मनी. ब्लॅक मनी refers to fund earned through illegal activities or on which income and other taxes have not been paid in India. The concept of black money is significant due to various factors such as tax evasion, corruption, large informal economy. याच्यामध्ये कसं आहे, ब्लॅक मनीमध्ये म्हणजे टॅक्स इव्हेशन, जिथं तुम्ही टॅक्स कर चोरी केलेली आहे, बरोबर. त्याच्यानंतर करप्शन म्हणजे लाचेची जी अमाऊंट असेल अशा गोष्टी, करप्शन थ्रू जी गोळा झालेली. त्याच्यानंतर मनी लॉन्ड्रिंग थ्रू. मनी लॉन्ड्रिंगमध्ये काय असतं? कॉम्प्लेक्स फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. मग ते सिरीज ऑफ कॉम्प्लेक्स, म्हणजे एका अकाउंटमधून दुसऱ्या, दुसऱ्या अकाउंटमधून तिसऱ्या, आणि हे जे इलिगल मार्गाने आलेले पैसे ते एका अकाउंटला भरायचे, दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचे, तिकडनं परत तिसऱ्या अकाउंटला, आणि असे ते फिरत फिरत फिरवायचे. हे मॅक्झिमम मनी लॉन्ड्रिंगमध्ये असतं. त्याच्यानंतर रिअल इस्टेटमध्ये. रिअल इस्टेटमध्ये जे आहे आपले की मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन जे आहेत ते काही लोक वरच्यावर कॅश घेतात. त्याच्यानंतर बुलियन्समध्ये काही लोक बिल्स वगैरे देत नाही, जसं आपण सोनाराच्या दुकानात गेलो बिल्स मिळणार नाही, काही लोक बिल्स देत नाही. तर असे जे आहे ब्लॅक मनी, याला अटकाव घालण्यासाठी भारतात कायदे आहेत आणि ते कोणकोणते त्याच्यावर आज डिस्कशन आहे. त्याच्यानंतर ऑफशोअर अकाउंट, म्हणजे असे काही अकाउंट्स आहे जे आपण टॅक्समध्ये दाखवलेले नसतात, जे आपण रिटर्न्स वगैरे भरत असतो त्याच्यामध्ये ते अकाउंट दाखवलेलंच नसतं. मग त्याच्यामधली जी अमाऊंट असते, त्याच्यातले जे ट्रान्झॅक्शन असतात ते देखील आपण ब्लॅक मनीमध्ये कन्सिडर करतो. आणि टॅक्स ऑथॉरिटीज ज्या असतात त्या या सगळं जे आहे ते फाइंड आऊट ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्याच्यावर मोठ्या प्रमाणात, म्हणजे जवळजवळ 60% अधिक याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत असतो. तर एक एक करून आपण ह्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण बघितलं ब्लॅक मनी. जे ब्लॅक मनी कशाला म्हणणार आपण? इलिगल वेने कमवलेला पैसा, ज्याला कायदेशीर मान्यता नाही, किंवा मग ज्या पैशावर आपण टॅक्स भरलेला नाही असा पैसा, त्याला आपण ब्लॅक मनी म्हणणार. म्हणजे ज्याच्यावर आपण कर चोरी केली, समजा आपलं उत्पन्न 50 लाख रुपये दाखवलं आपण 30 लाख रुपये, 20 लाख रुपये काय झाला? ब्लॅक मनी. ओके, आता नेक्स्ट
आता ह्या ब्लॅक मनीवर वचक बसवण्यासाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम आपण पाहणार आहोत बेनामी ट्रान्झॅक्शन. 1988चा कायदा आहे बेनामी ट्रान्झॅक्शन. बेनामी ट्रान्झॅक्शन कशाला म्हणावं, बरोबर. बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्टकडे आपण वळणार आहोत. बेनामी ट्रान्झॅक्शन बेनामी ट्रान्झॅक्शन 1988चा कायदा आहे. याच्यामध्ये an act to prohibit Benami transaction and the right to recovery property held Benami and for matter connected therewith to incidental thereto. हा ॲक्ट कशासाठी आहे, बेनामी ट्रान्झॅक्शन आणि त्याच्याशी रिलेटेडच्या प्रॉपर्टीज आहेत, प्रॉपर्टीचे राईट्स आहेत आणि त्याच्याशी जे कनेक्टेड आहेत त्याचे जे इन्सिडेन्शियल असतील त्याच्याशी कनेक्टेड हा आहे, बरोबर. आता प्रोहिबिशन ऑफ बेनामी ट्रान्झॅक्शन. बेनामी ट्रान्झॅक्शन आता याला आपण काय म्हणणार, बेनामी ट्रान्झॅक्शन म्हणजे नेमकं काय, तर याच्यामध्ये दिलं आहे बेनामी ट्रान्झॅक्शन मीन्स एनी ट्रान्झॅक्शन इन विच प्रॉपर्टी इज ट्रान्सफर टू वन पर्सन फॉर अ कन्सिडरेशन पेड or provided by another person. Benami transaction means any transaction in which property is transferred to one person for consideration paid or provided by another person. म्हणजे काय, एका व्यक्तीने प्रॉपर्टी खरेदी केली स्वतःच्या नावावर, पण त्याचं पेमेंट त्रयस्थ व्यक्तीने दिलं, याला काय म्हणणार, बेनामी ट्रान्झॅक्शन. आता मी माझ्या नावावर एखादी प्रॉपर्टी घेतली, माझ्याकडे पैसेच नाही, मग म्हणजे मला नाही घ्यायची प्रॉपर्टी, घ्यायची दुसऱ्याला, पण तो काय म्हणतो माझ्याकडे ब्लॅक मनी आहे, मग तुझ्या नावावर घेतो आणि नावावर माझ्या दिसेल टायटल आणि पैसे त्याने दिलेले असतील, मग अशा ट्रान्झॅक्शनला काय म्हणणार आपण, बेनामी ट्रान्झॅक्शन. मग अशा ट्रान्झॅक्शनवर खूप मोठ्या प्रमाणात टॅक्स लागतो. जर तुमच्या बाबतीत असं काही घडत असेल तर त्याला अटकाव करा, त्याला नाही सांगा तुमच्या नावावर अशा प्रकारच्या प्रॉपर्टी घेता कामा नये, नाहीतर मग ते बेनामी ट्रान्झॅक्शनमध्ये येतील आणि मग त्याच्यावर तुम्हाला देखील पेनल्टीज वगैरे येतील आणि समोरच्याला तर त्याच्यावर टॅक्स लागेलच, कारण तो परचेसर आहे. मग प्रोहिबिशन काय आहे त्याच्यामध्ये बेनामी ट्रान्झॅक्शनसाठी, नो शॅल एंटर इन टू एनी बेनामी ट्रान्झॅक्शन, नॉट अंडरस्टँड shall apply to the purchase of property by any person in name of his wife or unmarried daughter, and it shall be presumed unless the contrary is proved that the said property had been purchased for the benefit of the wife of unmarried daughter. म्हणजे पत्नीच्या नावाने घेतली किंवा अनमॅरिड डॉटरच्या नावाने घेतली, बरोबर, याला तुम्ही बेनामी ट्रान्झॅक्शन, कारण त्यांचं इन्कम नाही त्याच्यात, तुम्ही तुमच्या नावावरच असेल तर तुम्हीच त्याच्यासाठी पैसे दिले तर ते तुमच्या इन्कममध्ये तर राहील. हुएवर एंटर्स इन टू एनी बेनामी ट्रान्झॅक्शन शॅल पनिशमेंट, याच्यासाठी पनिशमेंट आहे 3 वर्ष, फाईन किंवा दोघंही. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्रिव्हेंटिव्ह ऑफ मनी लॉन्ड्रिंग. बेनामी ट्रान्झॅक्शनमध्ये एवढं फार जास्त काही नाही आणि डिटेल्स जर फक्त बेनामी ट्रान्झॅक्शनवर घ्यायचं म्हटलं तर एक पूर्ण सेशन आपल्याला फक्त बेनामी ट्रान्झॅक्शनवर घ्यावा लागेल. एवढं सगळं डिटेल्स आणि त्याच्या केस लॉज ज्या आहे बेनामी ट्रान्झॅक्शनवरच्या, इन्कम टॅक्समध्ये जे बेनामी ट्रान्झॅक्शन म्हणून काही डिक्लेअर झालं आहे त्याला कसं अपोज केलं, CIT ITATच्या ज्या केसेस त्या देखील आपण पाहू शकतो. पण आज आपण फक्त 1 तासाचं सेशन घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे ब्लॅक मनीवरचे जे ॲक्ट आहेत ते सगळेच थोडे थोडे पाहायचे आहेत आणि एक्झॅक्ट म्हणजे एक तुम्हाला बेसिक आयडिया येईल की ब्लॅक मनी म्हणजे काय आणि ब्लॅक मनीसाठी कुठले कुठले ॲक्ट भारतामध्ये आहे आणि ते कसे कसे प्रिव्हेंटिव्ह आहे. त्यासाठी आपण सगळ्यात पहिले बघितलं आपण बेनामी ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, एकाच्या नावावर प्रॉपर्टी, पैसे देणारा दुसराच, त्यावेळेस काय होतो बेनामी ट्रान्झॅक्शन. ओके. त्याच्यानंतर सेकंड आपण पाहणार आहे मनी लॉन्ड्रिंग. ओके. मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय, मनी लॉन्ड्रिंग कायदा कशासाठी आला,
मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय हे समजलं तर आपल्याला कायदा कशासाठी आला हे समजू शकतं. ओके. अन ॲक्ट टू प्रिव्हेंट मनी लॉन्ड्रिंग, प्रिव्हेंशनसाठी आला. कसलं? मनी लॉन्ड्रिंग. अँड टू प्रोव्हाइड फॉर कॉन्फिस्केशन ऑफ प्रॉपर्टी डिराइव्ड फ्रॉम ऑर इन्व्हॉल्व इन मनी लॉन्ड्रिंग अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ऑर इन्सिडेन्शियल देअर टू. जे अशा प्रॉपर्टी ज्या मनी लॉन्ड्रिंगच्या याच्यामध्ये येतात त्यांच्याशी संबंधित जे मॅटर्स असतील त्यांच्यासाठी हा प्रिव्हेन्शन ॲक्ट जो आहे मनी लॉन्ड्रिंगचा तो आणण्यात आला. बरोबर. त्याच्यानंतर आता आपण पाहणार आहोत मनी लॉन्ड्रिंग म्हणजे काय. संपूर्ण भारतासाठी हा कायदा लागू आहे. याच्यामध्ये जे आहे ना ते ईडी वगैरेच्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या आपण एक स्पेशल ईडीवरती एक सेशन घेणार आहोत. इन्फोर्समेंट डायरेक्टरेट, सक्तवसुली संचालनालय जे आहे त्याच्यावर आपण एक स्पेशल सेशन घेणार आहोत. त्याच्यामध्ये ईडीच्या ज्या काही प्रोव्हिजन्स असतील सर्व आपण त्याच्यात पाहणार आहोत. ईडीमध्ये प्रोसेस कशी चालते, काय चालते, केव्हा ईडी तुमच्याकडे येऊ शकतं, सर्च केव्हा होईल, सर्वे केव्हा होईल, सगळ्या ह्या गोष्टी आपण तेव्हा पाहणार आहोत. आता याच्यामध्ये सेक्शन 3 मध्ये दिलं आहे ऑफेन्स ऑफ मनी लॉन्ड्रिंग. हू एवर डायरेक्टली और इनडायरेक्टली अटेम्प्ट टू इंडल्ज और knowingly assist of knowingly is partly or is actually involved in any process or activity connected with the proceed of crime including its concealment, possession, acquisition or use and projecting or claiming it as unattained property shall be guilty of offense of money laundering. म्हणजे अशा ज्या गोष्टी असतील ज्या कायद्याने बंधनकारक म्हणजे ज्यांना प्रतिबंध केलेला आहे अशा ज्या गोष्टी असतील म्हणजे ऑफेन्सिव्ह असतील, कायद्यात त्याला मान्यता नाही अशा गोष्टी, मग कन्सिलमेंट असेल त्याच्यामध्ये एखादी गोष्ट लपवून ठेवली असेल गव्हर्नमेंटपासून टॅक्स इव्हेशनसाठी, एखादं पजेशन असेल म्हणजे प्रॉपर्टी दुसऱ्याच्या नावावर, पजेशन म्हणजे उपयोग हा व्यक्ती करतोय, ॲक्विजिशन असेल, त्याच्यानंतर क्लेम केलेला असेल एखाद्या प्रॉपर्टीवरती, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मनी लॉन्ड्रिंगमध्ये घेतात. याच्यासाठी त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिलं आहे रिमूव्हल ड्रॉपसाठी. अ पर्सन शॅल बी गिल्टी ऑफ ऑफेन्स ऑफ मनी लॉन्ड्रिंग इफ such person is found to have directly or indirectly attempt to indulge or knowingly assisted or knowingly is a party or is actually involved in one or more following process activities connected with proceed of crime namely. जे एखादी असा गुन्हा असेल जो मनी लॉन्ड्रिंगशी संबंधित आहे त्याच्या त्या प्रोसेसमध्ये, मग कन्सिलमेंट असेल, एखादे गुन्हा लपवायचा असेल, ब्लॅक मनी असेल तो लपवायचा असेल त्याच्यामध्ये येत असेल कन्सिलमेंट, पजेशन त्याच्याकडे त्याने पजेशन ठेवलं असेल, ॲक्विजिशन करून ठेवलं असेल किंवा त्याचा वापर करत असेल त्या प्रॉपर्टीचा, ह्या सर्व गोष्टी जेव्हा येत असेल तर ती व्यक्ती देखील मनी लॉन्ड्रिंगच्या याच्यामध्ये येते आणि त्याने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा केलेला आहे असं तेव्हा म्हणण्यात येईल. त्याच्यानंतर सेकंड त्यांनी दिलेलं आहे द प्रोसेस ऑफ ॲक्टिव्हिटी कनेक्टेड विथ प्रोसीड ऑफ क्राईम is a continuing activity and continue till such time a person is directly or indirectly enjoying the proceed of crime by concealment or possession or acquisition or use of projecting it as unattained property or claiming it is unattained property any manner whatsoever. अनअटेंड प्रॉपर्टी म्हटलेलं आहे, अस्पष्ट प्रॉपर्टी असा त्याचा मराठीत अर्थ आहे. पण याच्यामध्ये जी प्रॉपर्टी जी आहे ती कायदेशीर नाही अशा प्रॉपर्टी संदर्भात इलिगल ॲक्टिव्हिटीज जर केलेला असेल, अशा क्राईममध्ये जर इन्व्हॉल्व असेल तर तो मनी लॉन्ड्रिंगच्या ह्याच्यामध्ये येतो. तर याच्यामध्ये पनिशमेंट दिलेलं आहे. पनिशमेंट आहे 3 वर्ष किंवा एक्सटेंड टू 7 इयर शॅल बी लायबल बोथ, म्हणजे 7 वर्ष आणि फाईन पण मिळेल. 3 वर्षापेक्षा जास्त ती 7 वर्षापेक्षा मॅक्सिमम आणि त्याला फाईनसुद्धा अशी तुम्हाला शिक्षा मिळेल. आणि त्याच्यात म्हटलेलं आहे प्रोव्हाइडेड दॅट प्रोसेस मनी लॉन्ड्रिंग रिलेटेड एनी ऑफेन्स पॅरेग्राफ 2. सेकंड पॅरेग्राफ जो आहे त्याच्यात जर तुम्ही इन्व्हॉल्व होत असाल तर ती 10 वर्षापर्यंत 7 वर्षाच्या ऐवजी 10 वर्ष ती होऊ शकते, म्हणजे 10 वर्षापर्यंत तुम्हाला त्याच्यात शिक्षा होऊ शकते. ओके.
आता मनी लॉन्ड्रिंगचं आपण एवढंच पाहणार आहोत. त्याच्यानंतर थर्ड आपण पाहणार आहोत इन्कम टॅक्स. तर इन्कम टॅक्समध्ये काय काय दिलेलं आहे. इन्कम टॅक्समध्ये जे आहे ते अथॉरिटीजला पॉवर दिलेले आहेत. कशा संदर्भात? अनडिस्क्लोज इन्कम. ज्या वेळेस तुम्ही इन्कम टॅक्समध्ये एखादी इन्कम दाखवत नाही, म्हणजे डिस्क्लोज करत नाही तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये, त्याला काय म्हटलं जातं? अनडिस्क्लोज इन्कम. ह्याच्यासाठी काही सेक्शन आहे. सेक्शन 68 आहे कॅश क्रेडिटसाठी. 69 अनएक्सप्लेन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे तुम्ही काही इन्व्हेस्टमेंट असेल जी दाखवलेली नसेल आणि ती नंतर तुम्ही त्याचं काही मिळालं रिटर्न वगैरे त्यावेळेस ती दाखवता, तर ती 69मध्ये दाखवली जाईल. त्याच्यानंतर अनएक्सप्लेन मनी, काही पैसे तुम्ही दाखवलेले नसतील, बरोबर, पण तुमच्या बुक्समध्ये दिसत असतील, रेकॉर्ड आले किंवा बुक्समध्ये रेकॉर्ड नाही आले त्याचे आणि असे मनी सापडून आले, तर त्यावेळेस तुम्हाला ते अनएक्सप्लेन मनी म्हणून ते तुम्हाला दाखवता येईल. त्याच्यानंतर अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट. 1 सेकंड. त्याच्यानंतर एक्सपेन्सेस असतील की 68, 69 ABCD. सेक्शन 69चा ABC आणि D. याच्यावर टॅक्स देखील तुम्हाला 60% प्लस सेस वगैरे धरून तो जवळजवळ 70% वर तुम्हाला टॅक्स जातो. तर आपण एक एक डिटेल्स पाहणार आहोत. सेक्शन 68. 1-2 मिनटं. यामध्ये कॅश क्रेडिट म्हटलेलं आहे. सेक्शन 68. Where any sum is found credited in the books of assessee and the assessee offers no explanation about the nature and source of the explanation offered is not satisfactory in the opinion of the assessing officer, the same so credited may be charged as income of the assessee of that previous year. असं एखादी सम, म्हणजे एखादी सम बुक्समध्ये सापडली, एखादी एंट्री, आणि ज्याचं एक्सप्लेनेशन ॲसेसीकडे नसेल, बरोबर, त्याच्या सोर्सचं एक्सप्लेनेशन. बऱ्याचदा अकाउंट बुक्समध्ये एंट्रीज असतात, पण ही कुठून आले इन्कम ते काही कोणाला सांगता येत नाही, म्हणजे ॲसेसीला. तर त्यावेळेस काय करता ॲसेसिंग ऑफिसर? तर त्याचं समाधान नाही झालं तर तो त्याला इन्कम म्हणून चार्ज करतो, बरोबर. मग याला काय म्हणू शकतो आपण? अनडिस्क्लोज इन्कम जे आहे, म्हणजे जे डिस्क्लोज झालेलं नाही, तर ते इथं कॅश क्रेडिट म्हणून ते ॲडिशन म्हणून तुमच्या इन्कममध्ये त्याची वाढ होऊ शकते. त्याच्यानंतर अनएक्सप्लेन इन्व्हेस्टमेंट, बरोबर. अनएक्सप्लेन इन्व्हेस्टमेंट म्हणजे याचं एक्सप्लेनेशन नाही, अशा इन्व्हेस्टमेंट. बऱ्याचदा काय होतं, बुक्समध्ये एंट्रीज असतात किंवा नसतात आणि इन्व्हेस्टमेंटच्या एंट्री बुक्समध्येच केलेल्या नाही, पण इन्व्हेस्टमेंट करून ठेवली. अशा केसमध्ये तर आपण सेक्शनच वाचून, वेअर द ॲसेसी हॅज मेड इन्व्हेस्टमेंट विच आर नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट अँड द ॲसेसी ऑफर नो एक्सप्लेनेशन अबाउट द नेचर अँड द सोर्स ऑफ इन्व्हेस्टमेंट or the explanation offered is not satisfactory, the value of the investment shall be taxed as income of the assessee for such financial year. इन्व्हेस्टमेंटची जी व्हॅल्यू असेल ती त्या ॲसेसीचं इन्कम म्हणून त्या फायनान्शियल इयरमध्ये ॲडिशन केली जाईल. सेक्शन 69. कशाबद्दल? इन्व्हेस्टमेंटबद्दल. जर तुम्ही ती इन्व्हेस्टमेंट दाखवली नसेल, नॉट रेकॉर्डेड इन बुक्स, तुमच्या वही खात्यामध्ये किंवा अकाउंट बुक्समध्ये. त्यानंतर अनएक्सप्लेन मनी. सेक्शन 69 ए. वेअर इन एनी फायनान्शियल इयर द ॲसेसी इज फाउंड टू बी द ओनर ऑफ any money, bullion, jewelry or other valuable article and the same is not recorded in the books of account and the assessee offers no explanation about the nature of source of acquisition of such money, bullion, etc. or the explanation offer is not satisfactory, the money and the value of bullion, etc.
may be deemed to be income of the assessee such financial year. Ownership is important and mere possession is not enough. तो पैसा त्या व्यक्तीचा असला पाहिजे, बरोबर. एखाद्या आर्थिक वर्षामध्ये एखाद्या व्यक्तीकडे जर पैसा सापडून आला, कॅश सापडून आली, बुलियन, ज्वेलरी, दागदागिने, हिरे जवाहरात अशा काही गोष्टी जर सापडून आल्या आणि ते जर बुक्समध्ये रेकॉर्ड केलेले नसेल आणि ॲसेसीकडे त्याचं एक्सप्लेनेशन नसेल त्याच्या सोर्सचं, की हे तुझ्याकडे कोणत्या पद्धतीने आले किंवा कुठल्या सोर्समध्ये तुम्ही हे खरेदी केलेले आहेत किंवा त्याच्या बुक्समध्ये एंट्रीज नसतील, त्याच्या रिसिट्स वगैरे नसतील त्याच्याकडे, त्याला एक्सप्लेन करता नाही आलं, तर त्यावेळेस काय होईल, ॲसेसीच्या इन्कममध्ये त्या सर्व गोष्टी ॲड केल्या जातील, बरोबर. त्या फायनान्शियल इयरमध्ये डीम टू बी द इन्कम ऑफ द ॲसेसी फॉर सच फायनान्शियल इयर. म्हणजे तुम्ही जे दाखवलेलं नाही आहे ते ॲड होऊन जाणार. म्हणजेच काय, जे आपण ब्लॅक मनी म्हणतो, काळा पैसा, हे वेगळ्या पैशाने घेतलेलं, ते वेगळ्या पैशाने, तुम्ही जे दाखवलेलं नाही ते दाखवलं जाईल आणि त्याच्यावर जास्तीचा टॅक्स घेतला जाईल ज्यावेळेस ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला सापडेल. आपण ह्या ज्या सेक्शन पाहत आहोत हे सगळे सेक्शन जे आहे ते इन्कम टॅक्स संदर्भातले आहेत. त्याच्यानंतर आहे 69B, अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टमेंट नॉट फुल्ली डिस्क्लोज इन द बुक्स ऑफ अकाउंट. एखादी इन्व्हेस्टमेंट आहे ती पार्शल दाखवली, पार्शल दाखवलीच नाही, बरोबर. तर डिफरन्स जो आहे आणि त्याचा सोर्स सांगता नाही आला तर त्यावेळेस देखील तो ॲड केला जाईल इन्कममध्ये. वाचून घेऊ आपण सेक्शन. वेअर इन एनी फायनान्शियल इयर द ॲसेसी हॅज मेड इन्व्हेस्टमेंट ऑर is found to be owner of any bullion, jewelry or other valuable article, and the assessing officer find that the amount spent on making such investment or in acquiring such article exceed the amount recorded in books of account maintained by the assessee, and he offers no explanation for the difference of the explanation offered is unsatisfactory. Such exceed may be deemed to be द इन्कम ऑफ द ॲसेसी फॉर सच फायनान्शियल इयर. याचा अर्थ काय, एखादी इन्व्हेस्टमेंट आहे, बरोबर, त्याच्यात त्याचं व्हॅल्युएशन त्याने कमी दाखवलं आहे बुक्समध्ये. म्हणजे आहे ॲक्च्युली समजा ते 10,000 रुपयाचं, दाखवताना दाखवलं 7,000 रुपयाचं. मग जो डिफरन्स आहे त्याचं एक्सप्लेनेशन जर ॲसेसी प्रॉपर देऊ शकला नाही तर तो जो डिफरन्स आहे तो इन्कम म्हणून त्याच्या इन्कममध्ये, तो ॲसेसीच्या इन्कममध्ये ॲड केला जाईल त्या फायनान्शियल इयरमध्ये. ओके. त्याच्यानंतर अनएक्सप्लेन एक्सपेंडिचर, असे खर्च असतील ज्याचं एक्सप्लेनेशन देता येणार नाही कोणाला, ॲसेसीला, तर ते देखील इन्कम म्हणून ॲड केलं जाईल. एखादा एक्सपेन्सेस जर ॲसेसिंग ऑफिसरला सापडला आणि त्याचं डिटेल्स जर तुम्हाला देता आलं नाही तर त्यावेळेस ॲसेसिंग ऑफिसर ते इन्कम म्हणून त्याचं डिडक्शन तुम्हाला ते मिळणार नाही आणि ते इन्कम म्हणून तुमच्या ह्याच्यात गृहीत धरलं जाईल. व्हेअर इन एनी फायनान्शियल इयर an assessee has incurred any expenditure and he offers no explanation about the source of such expenditure or explanation for unsatisfactory, the assessing officer can treat as unexplained expenditure as the income of the assessee such financial year. Such explained expenditure which is deemed to be income of the assessee shall not be allowed as deduction under any head of income. म्हणजेच काय, अनएक्सप्लेन एक्सपेंडिचर म्हणजे ज्याचे पुरावे नाही तुमच्याकडे, तुम्ही एक्सप्लेन करू शकत नाही. खर्च दाखवला पण काय होईल, त्याचे पुरावे नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तो अनएक्सप्लेन होऊन जाईल. जरी तुम्ही प्रॉफिट अँड लॉसला घेतला पण त्याचे पुरावे नसतील तर अनएक्सप्लेन म्हणून तो खर्च काय होईल, इन्कम म्हणून. खर्च डिसअलाउ झाला तर तो इन्कम म्हणून गणला जाईल आणि तेवढ्याने तुमचं इन्कम वाढवलं जाईल. खर्च कमी झाला तर उत्पन्न वाढून जाईल, मग तुमच्या ते इन्कममध्ये तेवढं वाढेल जर तुमच्याकडे त्याचं एक्सप्लेनेशन नसेल तर. ओके. त्याच्यानंतर त्याच्यावर टॅक्स किती लागेल,
60%, 60%, बरोबर. अनएक्सप्लेन मनी, जे काही अनएक्सप्लेन सापडेल, जे अमाऊंट सापडेल त्याच्यावर 60%, 25% सरचार्ज, असं एकूण 77%च्या जवळपास तुम्हाला तो येईल, बरोबर. ओके, तर इन्कम टॅक्सच्या आपण प्रोव्हिजन बघितल्या अनडिस्क्लोज संदर्भातल्या, ज्या दिलेल्या आहेत, जे असेसिंग ऑफिसर जे आहेत, ज्याला ब्लॅक मनी आपण म्हणू शकतो, की तुम्ही ज्या गोष्टी डिस्क्लोज केलेल्या नाही रिटर्नमध्ये, तर त्या कशा डिस्क्लोज होतील. ज्यावेळेस तुमचं असेसिंग ऑफिसर ज्यावेळेस तुमच्याकडे समजा सर्च होऊ शकतो किंवा स्क्रुटिनी लागू शकते, ह्या सर्व केसमध्ये हे सगळे सेक्शन्स त्यावेळेस लागतील आणि त्यावेळेस तुम्हाला त्याच्यामध्ये ते अनडिस्क्लोज जे तुमचं ज्या अमाऊंट जेवढ्या सापडतील, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत असतील, एखादी प्रॉपर्टीच्या बाबतीत असतील, कॅश क्रेडिट असेल, एक्सपेंडिचरच्या बाबतीत असतील, याचे काही तुम्ही जर एक्सप्लेनेशन प्रॉपर देऊ शकले नाही, तर त्यावेळेस जे आहे हे सेक्शन लागतील इन्कम टॅक्सच्या बाबतीत. ओके, याच्यानंतर आपण पाहणार आहोत ब्लॅक मनी ॲक्ट. ब्लॅक मनी ॲक्ट जो आहे तो आहे द ब्लॅक मनी अनडिस्क्लोज फॉरेन इन्कम अँड ॲसेट्स अँड इम्पोजिशन ऑफ टॅक्स ॲक्ट 2015चा कायदा आहे. हा ब्लॅक मनी संदर्भात आहे, पण हा जो कायदा आहे अनडिस्क्लोज फॉरेन इन्कम अँड ॲसेट्स, म्हणजे तुम्ही भारतीय रहिवासी आहे आणि तुमच्याकडे फॉरेनमधून इन्कम होतं, तुमचं इन्कम जे ते फॉरेनमधून आहे आणि तुमच्या काही ॲसेट ज्या आहेत त्या फॉरेनमध्ये आहे, तर त्या दाखवणं तुम्हाला भारतात तुम्ही इन्कम टॅक्स भरत असताना त्या दाखवणं गरजेचं आहे, पण त्या तुम्ही दाखवल्या नाहीत, तर त्याच्यावर काय काय होईल, त्याला सरळ कायद्यालाच नाव देऊन दिले ब्लॅक मनी. त्याला काय म्हणणार, ब्लॅक मनी, अनडिस्क्लोज फॉरेन इन्कम अँड ॲसेट्स. आणि त्या असं जे तुम्ही दाखवणार नाही, इन्कम टॅक्समध्ये शो करणार नाही, तर त्याच्यासाठी कोणकोणता टॅक्स कसा लागेल, तर ते ह्या ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. तर याच्यामध्ये पण आपण जे आहे ते बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आपण डिस्कस करणार आहोत. संपूर्ण ॲक्ट बराच मोठा आहे, सगळ्या प्रोव्हिजन शक्य नाही एक्सप्लेन करणं, त्याच्यामुळे आपण याच्यातल्या देखील बेसिक जे आहेत की हा ॲक्ट कशासाठी आला आणि नेमकं काय याचा पर्पज आहे, किती टॅक्स लागतो, कसा राहणार आहे मिनिमम, याच्यामध्ये जे आहे ते आपण पाहणार आहोत. टॅक्सचा पर्पज काय, ओके. डिस्क्लोज अनडिस्क्लोज म्हणजे काय ते देखील पाहणार आहोत. An act to make provision to deal with the problem of the black money that is undisclosed foreign income and assets. ओके, परदेशातनं होणारं उत्पन्न आणि परदेशात असणाऱ्या ॲसेट्स याच्यावरती ज्या तुम्ही डिस्क्लोज केलेल्या नाही, ज्या अनडिस्क्लोज आहे, तर त्याच्यावरचं टॅक्सेशन, अशा प्रकारचा ब्लॅक मनी आणि त्या ब्लॅक मनीवरचं टॅक्सेशन याच्या संदर्भात याच्यात प्रोव्हिजन्स दिलेले आहेत. द प्रोसिजर फॉर डीलिंग विथ सच इन्कम अँड ॲसेट्स अँड टू प्रोव्हाइड फॉर इम्पोजिशन ऑफ टॅक्स ऑन एनी अनडिस्क्लोज फॉरेन इन्कम अँड ॲसेट्स हेल्ड आउटसाइड इंडिया अँड फॉर मॅटर्स कनेक्टेड देअर विथ ऑर इन्सिडेन्शियल देअर टू. ओके, भारताबाहेरच्या ज्या फॉरेनमध्ये अनडिस्क्लोज ॲसेट्स आहेत, ज्या तुम्ही डिस्क्लोज केलेल्या नाही, अशा संदर्भातले जे मॅटर्स आहेत आणि त्याचे जे डीलिंग्स असतील, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲक्टनुसार होतील. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत डिस्क्लोज अनडिस्क्लोज. म्हणजे डिस्क्लोज अनडिस्क्लोज कशाला म्हटलं जाईल, याच्यामध्ये 2:11 मध्ये दिलेलं आहे. Undisclosed assets located outside India means an asset including financial interest in any entity located outside India held by the assessee in his name or in respect of which he is a beneficial owner and
he has no explanation about the source of investment in such assets or explanation given by him in the opinion of the assessing officer unsatisfactory. म्हणजे अनडिस्क्लोज ॲसेट्स लोकेटेड आउटसाइड इंडिया याचा अर्थ काय सांगतो, ज्यावेळेस तुम्ही ॲसेसिंग ऑफिसरला पटवून देण्यात किंवा ॲसेसिंग ऑफिसरला ते समाधानकारक वाटलं नाही, त्याचा सोर्स, उत्पन्नाचा सोर्स आणि ती प्रॉपर्टी जी आहे ती भारताच्या बाहेर आहे, परदेशात आहे, तर त्यावेळेस तिला अनडिस्क्लोज ॲसेट्स लोकेटेड आउटसाइड इंडिया असं म्हटलं जाईल. बरोबर. The undisclosed foreign income and assets. Undisclosed foreign income and assets means the total amount of undisclosed income of an assessee for a source located outside India and the value of an undisclosed assets located outside India referred to in section 4 and computed in the manner laid down in section 5. म्हणजे सेक्शन 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे आणि 5 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनडिस्क्लोज फॉरेन इन्कमचे ॲसेट जे आहे ते त्याच्याप्रमाणे आहे. त्याच्यासाठी आपल्याला सेक्शन 4 आणि 5 हा बघावा लागेल. बरोबर. आता आपण सेक्शन 4 आणि 5 देखील स्कोप ऑफ टोटल अनडिस्क्लोज फॉरेन याचा थोडक्यात सांगतो, सेक्शन वाचत नाही. जर भारताबाहेर तुमचं असेल ॲसेट्स आणि सोर्स पण भारताबाहेरून असेल आणि ज्यावेळेस तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न भरले असेल त्याच्यामध्ये तुम्ही जर ते डिस्क्लोज केलेलं नसेल, बरोबर, तर त्यावेळेस ते अनडिस्क्लोज होईल असं सेक्शन 4 म्हणतो. 5 मध्ये काय म्हटलं आहे, आता त्यात अनडिस्क्लोज इन्कम अँड ॲसेट्स अलाउन्सेस असतील, सेट ऑफ वगैरे असतील, या सगळ्या गोष्टी ज्या त्या त्याच्यावर मिळणार नाही जर ज्या तुम्ही अनडिस्क्लोज असतील त्याच्यावर. काही वेळेस काय होतं, आपण डिस्क्लोज करत नाही आणि त्याच्यावरचे एक्सपेंडिचर वगैरे जे आहे त्याचा सेट ऑफ घेऊन टाकतो, असेही मिसमॅच होतात रिटर्नमध्ये. तर ते तुम्ही प्रॉपर रिटर्न भरताना त्याची काळजी घेतली पाहिजे, नाहीतर मग ते इथं सापडतील आणि मग ब्लॅक मनी बरोबर कसा गव्हर्नमेंटला काढायचा तो बरोबर सापडवला जातो. सगळं डिजिटलायझेशन झालेलं आहे, त्याच्यामुळे ही काळजी घ्यायची. प्रत्येक वेळी रिटर्न भरताना आपण सर्व ॲसेट्स वगैरे सर्व डिटेल दिलेलं आहे का हे सगळं चेक करून घेतलं पाहिजे. अनडिस्क्लोजसाठी काय होणार आहे, 4 टोटल टॅक्स किती लागणार आहे. Tax in respect of total undisclosed foreign income and assets of the previous year, rate of 30% of such undisclosed income and assets किती लागणार, 30%. ओके. अनडिस्क्लोज इन्कम बघितलं आपण. त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे, ती आहे फिमा, म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट 1999चा कायदा आहे. फॉरेन एक्सचेंज संदर्भात त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्याच्यातल्या देखील काही प्रोव्हिजन्स आहेत त्या आपण थोडक्यात पाहू. फॉरेन एक्सचेंज एकच 2च मिनटं. फॉरेन एक्सचेंजचा आपण पाहणार आहोत आता. फॉरेन एक्सचेंजमध्ये असं दिलेलं आहे त्यांनी की एक्सचेंजेस ज्या असतात की फॉरेन मनी जे असतं आपल्याला एक्सचेंज करून मिळत असतं, बरोबर, तर त्याच्या संदर्भातले जे आहे तर त्याच्या संदर्भात याच्यात प्रोव्हिजन दिलं आहे फॉरेन एक्सचेंज संदर्भात. फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट
याच्यामध्ये जे दिले आहे रेग्युलेशन दिलेले आहे रिझर्व्ह बँकेने की एक्सचेंज जे आहे ते कशा पद्धतीने झालं पाहिजे. म्हणजे काही एक्सचेंज जे आहे फॉरेन मनीचं ते इलिगली प्रकारे होतं, तर अशा इलिगल प्रकारे होणाऱ्या एक्सचेंजेसवर प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या देशातले जे करन्सी आहे त्याचं एक्सचेंज जे करून मिळतं तर ते कायदेशीर पद्धतीने झालं पाहिजे, हा उद्देश आहे. आणि ते जर इलिगल पद्धतीने होत असेल तर त्या संदर्भात याच्यामध्ये सर्व जे आहे त्या डिटेल्स दिलेला आहे की एक्सचेंज संदर्भात ज्या काही आहेत त्या प्रोव्हिजन्स दिलेल्या आहेत. आज आपण बघितलं आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी आपण बघितलं आहे ब्लॅक मनी. ब्लॅक मनी म्हणजे काय, ब्लॅक मनीचा कन्सेप्ट बघितलं की जो पैसा आपण कायदेशीर मार्गाने कमवलेला नाही, म्हणजे बेकायदेशीर मार्गाने येणारा पैसा किंवा ज्या पैशावर आपण टॅक्स भरलेला नाही असा पैसा ब्लॅक मनी म्हणून गणण्यात येईल. बरोबर. त्याच्यामध्ये मग तुम्ही कर चोरी केली असेल, करप्शनच्या मार्गाने असेल, मनी लॉन्ड्रिंगच्या मार्गाने असेल, रिअल इस्टेटमधले काही ट्रान्झॅक्शन असतील जे मल्टिपल ट्रान्झॅक्शन फायनान्शियल केले असतील, असे काही अकाउंट असतील जे हिशोबात दाखवलेले नसतील, तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या कशामध्ये येतील, ह्या मार्गातला जो पैसा असेल तो कसा येईल, ब्लॅक मनीमध्ये जाईल. बरोबर. याच्यात वचक बसवण्यासाठीचे कायदे पाहिले आपण, बेनामी ट्रान्झॅक्शन ॲक्ट, प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग, इन्कम टॅक्स, फॉरेन एक्सचेंज, ब्लॅक मनी, अनडिस्क्लोज फॉरेन ॲसेट्ससाठीच आहे तो. त्याच्यानंतर फुगिटिव्ह इकॉनॉमिक्स ऑफेंडर हा 2018 साली आलेला आहे. याच्यामध्ये देखील ईडीच्या बऱ्याचशा प्रोव्हिजन्स आहेत. त्या आपण ज्यावेळेस ईडी म्हणजे इन्फॉर्मेंट्स ऑफ डायरेक्टरेट, सक्तवसुली संचालनालय मराठीत म्हणतात त्याला, आता सध्या बरेच तुम्ही ऐकत असाल ईडी, तर ते ईडी नेमकं आहे काय आणि ईडीचं रेग्युलेशन काय आहे, ईडीमध्ये कुठल्या कुठल्या प्रोव्हिजन्स आहे, ईडी केव्हा तुमच्याकडे येऊ शकतं, केव्हा येऊ नाही शकत, त्याच्यासाठी कुठल्या असे ऑफेन्स आहे जे तुमच्याकडून झाले की तुमच्याकडे ईडी येऊ शकतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण एक स्पेशल सेशन घेणार आहोत ईडीवर. त्यावेळेस आपण ते डिस्कस करू. त्यावेळेस आपण स्पेशली हे जे 3 ॲक्ट जे आहे, PMLA आहे, मनी लॉन्ड्रिंग हा एक झाला, मनी लॉन्ड्रिंग, फुगिटिव्ह इकॉनॉमिक्स 2018चा, त्याच्यानंतर फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ॲक्ट फेमा हा जो आहे, हे 3 ॲक्ट आपण त्याच्यामध्ये डिटेल्स पाहणार आहोत. आणि ईडीच्या ज्या प्रोसिजर्स आहेत त्या कशा पद्धतीने चालतात आणि त्याच्यामध्ये ऑफेन्सेस कसे कसे आहेत, तुम्ही ते जर ऑफेन्सेस केले तर त्याच्या पेनल्टीज काय काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे आपण ईडीचं इन्फॉर्मेंट्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण ईडीसाठी एक स्पेशल सेशन घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण करू. तर आज मी बराचसा प्रयत्न केलेला आहे बेनामी ट्रान्झॅक्शन वगैरे जे आहे ते समजवण्याचा, ब्लॅक मनी जे आहे ते समजवण्याचा, ब्लॅक मनीसाठी जे वेगवेगळे कायदे आहेत भारतामध्ये ते, त्याच्यानंतर इन्कम टॅक्समधल्या ज्या प्रोव्हिजन आहेत अनडिस्क्लोजच्या बाबतीतल्या, की जर तुम्ही डिस्क्लोज केलं नाही तर त्याला देखील म्हणजे एक सोप्या भाषेत आपण ब्लॅक मनी म्हणू शकतो आणि ते कसं तुमच्या इन्कममध्ये ॲड होऊन जाईल आणि त्याचे कुठले कुठले प्रकार आहेत, इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत राहील, कॅशच्या बाबतीत राहील, कॅश क्रेडिटच्या बाबतीत राहील, कमी इन्व्हेस्टमेंट दाखवली, कमी व्हॅल्युएशन दाखवलं, खर्च चुकीचा दाखवला किंवा खर्चाचे तुमच्याकडे एव्हिडन्स नसतील, तर अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या देखील आपण इन्कम टॅक्सच्या बाबतीत केल्या. त्याच्यानंतर त्याचा टॅक्स रेट 60%च्या वर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स लागू शकतो. आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात देखील बघितलं की 30%च्या वर तुम्हाला टॅक्स लागू शकतो. मनी लॉन्ड्रिंग वगैरे ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, तुम्ही फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे आहेत ते एका अकाउंटमधून दुसऱ्या अकाउंटमध्ये अशा पद्धतीचे जे ट्रान्झॅक्शन असतात इलिगल ॲक्टिव्हिटीप्रमाणे केलेले किंवा काही इलिगल जे आहेत मटेरियल, जसं आपण म्हणतो स्मगलिंग वगैरे एक आहे, तर त्या गोष्टी ज्या आहे की ज्याला कायद्याने प्रतिबंध आहे, अशा गोष्टी जर तुम्ही केल्या आणि त्या मार्गाने जर पैसा असेल कमवलेला तर तो काय होतो, ब्लॅक मनी. बरोबर. आणि असा देखील की ज्याच्यावर तुम्ही टॅक्स भरलेला नाही.
असा पैसा देखील काय होतो, ब्लॅक मनी होतो. तर मी माझ्या पद्धतीने एक 45 मिनटं ते 1 तासाच्या दरम्यान जेवढं शक्य होईल तेवढं ब्लॅक मनी आणि अनडिस्क्लोज इन्कम या बाबतीत मी इतर जे कायदे आहेत भारतामध्ये त्यांच्यावरती थोडं का होईना सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला ब्लॅक मनी कन्सेप्ट थोडक्यात तरी समजली असेल एवढी आशा करतो. त्याच्यानंतर अजून एक सांगायचं आहे, याच्यामध्ये जे आहे आता सगळ्या गोष्टी ज्या होत आहेत त्या कशा होत आहेत, डिजिटलायझेशन होत आहे. तर तुम्ही कुठलेही ट्रान्झॅक्शन जे आहे ते गव्हर्नमेंटपासून लपवू शकत नाही. जर तुम्ही एखादी मोठा ट्रान्झॅक्शन केलं 5 लाख 10 लाखाच्या वरती, तर बँकांना ह्या ट्रान्झॅक्शनचा रिपोर्ट डिपार्टमेंटला करायचा आणि ते तुमच्या लॉग इनला देखील तुम्ही ते पाहू शकता की तुमच्या अकाउंट्सला कुठले मोठमोठे ट्रान्झॅक्शन झाले. काही ट्रान्झॅक्शन तुमचे खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असतील सब रजिस्टर ऑफिसला वगैरे, तर ते देखील तुमच्या लॉग इनमध्ये AIS जो फॉर्म दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर कोणी TDS वगैरे कापलेला असेल, तुम्ही काही MLM वगैरे ॲक्टिव्हिटीजमध्ये असाल तर MLM कंपनीज वगैरे ज्या आहेत त्या TDS वगैरे कापतायत ते देखील दिलेलं असतं. तर अशा वेळेस काय होतं, रिटर्न भरताना ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुमच्याकडून एस्केप केल्या जातात किंवा तुम्हाला माहीत देखील नसतं की असं काही झालेलं आहे, किंवा माहिती असलं तर तुम्ही म्हणतात अरे गव्हर्नमेंटला कुठं दिसणार आहे, काही दाखवायचं नाही. काही लोक तर असे बँक पासबुक पण आहे, 4-4 पासबुक आहे, पण ते दाखवायचेच नाही इन्कम टॅक्सला. कुठं दिसतं इन्कम टॅक्सला? एकदा लॉग इन करून पहा, तुमचा लॉग इन डॅशबोर्ड चेक करा, त्याच्यामध्ये तुमचे जेवढे अकाउंट्स असतील सर्वच्या सर्व अकाउंट्स हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिसत असतात. त्यामुळे असं तुम्ही कुठलाही गैरसमज बाळगू नका. आणि असे जे अनडिस्क्लोज वगैरे तुमचे जे इन्कम असतील ते ज्यावेळेस तुम्हाला नोटीस वगैरे येईल इन्कम टॅक्सकडून, त्यावेळेस तुम्हाला ते डिस्क्लोज करून त्याच्यावरती ते टॅक्स भरावं लागेल. ओके. याच्या आधी देखील बरेच सेशन झालेले आहेत, गोल्डवर झालेले. तर गोल्डमध्ये जे आपण हे घेतलेले होते की कॉईन वगैरे जर सापडले, समजा आपण अजून एक ब्लॅक मनीला म्हणतो की ब्लॅक मॅजिक वगैरे करून किंवा एखाद्या उत्खननामध्ये त्याच्यामध्ये काही कॉईन वगैरे सापडले तर त्याचं काय करायचं. तर ह्या गोष्टी मी गोल्डचा जो सेशन घेतला होता त्याच्यामध्ये सांगितलेल्या होत्या, तर ते आता काही डिस्कस करत नाही. त्यानंतर अजून एक तुम्हाला सांगणं आहे की बऱ्याचदा असे तुमचे काही मित्र असतील किंवा आम्ही पुण्याला पण बऱ्याचदा जातो, तर पुण्याच्या इथं तर आम्ही अक्षरशः पानटपरीवर पाहिलेलं आहे की आयकर रिटर्न भरून मिळेल आणि 3 वर्षाची फाईल बनवून मिळेल. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत अशा लोकांपासून तुम्ही लांब राहा. कारण काय असतं, ज्याच्याकडे प्रॉपर नॉलेज आहे आणि जो तुम्हाला प्रॉपर सर्व्हिस देऊ शकतो, तर अशाच लोकांकडे इन्कम टॅक्स हा काही पानटपरीवरचा विषय नाही आहे. आणि एखाद्या पानटपरीवर बसले आणि त्याच्याकडे कागद दिले आणि नंतर तुम्ही झोपून राहाल घरी जाऊन निश्चिंत, असं नाही आहे. ते तुम्हाला 7 ते 8 वर्षापर्यंत त्याचं तुम्हाला डॉक्युमेंट सांभाळायचे असतात, व्यवस्थित त्याचं प्रॉपर करायचं असतं. आणि फायलिंग जे आहे तुमचं टॅक्स रिटर्न ते योग्य प्रकारे झालंच पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी ज्या आता आपण सांगितल्या आहे की त्या अनडिस्क्लोज म्हणून घेतल्या जाऊ शकतात, तर त्या तुम्ही डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. काय होतं, आपण बऱ्याच गोष्टी असे पानटपरीवाले आपले मित्र असतात त्यांच्याकडे जातो, काही कोणाला काही ज्ञान नसतं, काही नसतं, अशांकडे होऊन जातं. तर अशा गोष्टी व्हायला नको म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी की आयकर कायदा काय आहे आणि आयकर साक्षरता मिशन आपण जे सुरुवात केलेली आहे गेल्या 3 महिन्यापासून, आणि प्रत्येक शनिवारी आपण एक जो कार्यक्रम घेतो आहे 1 तासाचा का होईना, की त्याच्यातनं जनजागृती व्हावी एवढाच उद्देश आहे. आणि जास्तीत जास्त लोकांनी याच्यात सहभाग घ्यावा. आणि ज्यांना माहिती असेल की प्रोग्राम असतो शनिवारी 8 ते 9 ह्या पिरियडमध्ये वेगवेगळे विषय असतात, आणि हे विषय काही तुम्हाला तुमचा कन्सल्टंटही सांगणार नाही, CA सांगणार नाही, ॲडव्होकेटही सांगणार नाही. पण आपण जी ही सुरुवात केलेली आहे हा एक तुमच्या ज्ञानात एक जास्तीची भर व्हावी आणि तुम्हाला भारतात टॅक्सविषयी जे काही कायदे आहेत आणि व्यवसायविषयक जे कायदे आहेत याच्याविषयी माहिती व्हावी, यासाठी हा सर्व उपक्रम आहेत. तर सर्वांनी जरूर जॉईन करत जा प्रत्येक शनिवारी. याच्यानंतर अजून एक सांगायचं होतं, याच्यानंतरचा जो सेशन आहे पुढच्या शनिवारचा तो आहे कॅश ट्रान्झॅक्शनवर, सेक्शन 269, बरोबर. तर 269 याच्यामधल्या म्हणजे इन्कम टॅक्समध्ये ज्या काही प्रोव्हिजन असतील कॅश ट्रान्झॅक्शनवरती की कसे ट्रान्झॅक्शन आहे, आणि तो फक्त कॅश ट्रान्झॅक्शन एवढा एकच विषय असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण कॅश ट्रान्झॅक्शनवरच्या ज्या लेटेस्ट केस लॉज वगैरे ज्या असतील त्या देखील आपण बऱ्याच प्रमाणात
प्रत्येक केस लॉसचा अभ्यास करून त्या डिस्कस करणार आहोत की कॅश ट्रान्झॅक्शन समजा झालेच तर त्याच्यात काय काय निर्णय जे आलेले असतील त्या सगळ्या केस लॉस देखील आपण डिस्कस करणार आहोत कॅश ट्रान्झॅक्शनवरच्या. आणि कॅश ट्रान्झॅक्शनची लिमिट, मग ती एका ट्रान्झॅक्शनला किती, एका दिवसाला किती, एका पर्टिक्युलर इव्हेंटसाठी किती, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या सगळ्या आपण नेक्स्ट सेशनमध्ये नेक्स्ट सॅटर्डेला चर्चा करणार आहोत. तर आजसाठी एवढंच मित्रांनो. सर्वांनी पेशन्स ठेवून ऐकून घेतलं माझं म्हणणं, त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. जय हिंद, जय भारत.